नमस्कार शेतकरी बांधवांनो, एम.टी. ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। खरीप 2024 पीक विमा यादी अखेर आज अपलोड झालेली आहे। या अपलोड यादीमध्ये पात्र शेतकरी, पात्र रक्कम व कोणत्या पिकांना अग्रिम मंजूर केला आहे ती संपूर्ण यादी आज अपलोड करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, खरीप 2024 मध्ये सर्व शेतकरी बांधवांनी 1 रुपयात पीक विमा काढला असेल तर आज खास तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। कारण या ठिकाणी तुमच्या खात्यावरती 25% प्रमाणे रक्कम जी आहे ती थेट उद्यापासून तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, अशी माहिती आता समोर आलेली आहे। यात पात्र जिल्हे, पात्र तालुके जर आपण पाहिले तर त्याची यादी देखील या ठिकाणी आलेली आहे। बघा, बीड जिल्ह्यात जर आपण बघितलं तर बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी, शिरूर, अंबाजोगाई, केज, माजलगाव, धारूर आणि परळी या तालुक्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम मंजूर झालेला आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यात जर बघितलं तर गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा आणि परभणी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, सोयगाव, वैजापूर, गंगापूर, पैठण आणि फुलंब्री या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील 25% प्रमाणे रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर धाराशिव, भूम, वाशी, तुळजापूर आणि कळंब या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील 25% अग्रिम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। यवतमाळ जिल्ह्यात जर बघितलं तर आर्णी, उमरखेड, कळंब, केळापूर, घाटंजी, झरी, जामनी, दारवा, दिग्रस, नेट, पुसद, बाबुळगाव, महागाव, मारेगाव आणि राळेगाव आणि वणी या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील 25% अग्रिम वाटप सुरू झालेले आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यात जर बघितलं तर अहमदपूर, उदगीर, औसा, चाकूर, जळकोट, देवणी, निलंगा, रेणापूर आणि लातूर या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर उद्या 25% अग्रिम जमा व्हायला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा। धन्यवाद।